हे गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आजचा व्लॉग आमच्या यूट्यूब प्रीमियर लीग आमचे यूट्यूबचे मॅच आहेत आणि आम्ही इथे आलो आहे. हे बघा, मी टी शर्ट पण घातलं आहे आणि आता वाजलेत 11:30. तर आणि आता बाजूला स्कूलमध्ये हे एक्झाम चालू आहेत म्हणून आवाज नाही आहे, पण थोड्या टाईम 2 नंतर सांगितले कॉमेंट्री पण म्हणजे आवाज नाही येते आणि साऊंड वगैरे पण बंद आहेत. तर थोड्या टाईमात आम्ही आता जेवायला जाणार आहेत. तर कंटिन्यू राहा, कोण कोण आले ते तुम्हाला आम्ही दाखवते. हो मॅडम, बसा. आम्ही अशी आम्हाला येत नाही. हा तेजस, आता नाही यायचं, आता नाही यायचं. सर साहेबांची जस्ट कॉल आले ना मला. 27 तर आज आहे यूट्यूब प्रीमियर लीग आणि कॉमेंटेटर तेजस धुवी आलेले आहेत. चालेल आमच्या मनोरमध्ये. आणि काय बोलायचं बरं, कसं वाटतंय तुम्हाला? खूप चांगलं वाटतंय. ज्यांनी आपली जी कौशल्य आहेत ते सगळे युट्यूबर असतील, अश्विनी असेल, सगळे असतील, ज्यांनी स्वतःचं कौशल्य दाखवलं आणि यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर आपल्या नावाचा बोलबाला ज्याने ठेवला, कुठेतरी एकत्रित यावं, मैत्रीपूर्ण संबंध अजून व्हावेत आणि आठवून असंच घट्ट राहावं या अनुषंगाने कलाकार प्रीमियर लीग आहे. सर्वात आधी इथे मला समालोचनासाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार. तुमचे पण खूप खूप आभार आल्याबद्दल. दादा तिकडे लाईव्ह पण बघा ना, तिकडे बघा, इकडे स्क्रीनवर आपण पाहू शकता. मॅन ऑफ द मॅच पहिला इथे दिली जाते. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली आणि ती मॅन ऑफ द मॅच कॅप प्रेडी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून त्याला इथे दिली जाते. मुख्यमंत्री करता. कसे आहेत तुम्ही? काय बोलता? आमचा ब्लॉग चालू आहे. अरविंद अरविंद बोल आता कमलेश, कसं वाटतंय? एकदम फार बेस्ट. मॅच आमची मॅच झाली पण सध्या आम्ही हारला. हा कसं ते सांगत तसा कोणाला काय सांगेल तसा. का हारले? लाज पण नाही वाटत बोलतोयस? हारले, जिंका जाऊन ना. आता कशी प्रॅक्टिस नव्हती मस्त जोक मारा रे. आमची. आता कशी थोडी प्रॅक्टिस करू, मग नेक्स्ट टाइम थोडा चांगला करू, प्रयत्न करू आम्ही चांगलाच खेळायची. हा, येईल बॉल झटक मारू आम्ही. आणि शतक तर मारूच. हो, आणि आता डीजे पण चालू होणार. हा डीजे, हा त्याशिवाय म्हणजे मुलांची पण परीक्षा चालू आहे तिकडं. तर आम्ही पण थोडी अशीच म्हणजे घाई नाही केली. असं कसं जोरात मारला असं तर तिकडे गेला असतं. कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. मग कोरोना पण टेन्शन. बरोबर, एवढी काळजी त्यांची. म्हणजे सगळं आता 1 वाजता डीजे चालू होईल. नेह पण आला इकडे. पहिली मॅच आम्ही हारलो. आमचे महत्वाचे जे प्रोड्युसर आहेत, प्रोड्युसर नाही म्हणता येणार, जो टीम काय बोलतात, अरे कहना क्या चाहते हो, ऑनर आपल्या दिनबा मास्टरच्या टीमचे टीम ऑनर दिनेश सर नाही आहेत. त्याच्यामुळे आम्ही मॅच हारलो. जर दिनेश सर असते, थोडस आवाज दिला असता त्यांनी, तरी पण आपले प्लेयर चांगले खेळले असते. भाई कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी एकदम पद्धतशीर खेळले असते. पहिली मॅच आहे, चालेल, चालायचं. गेल्या वर्षी पण पहिली मॅच पण आलो होतो, दुसरी मॅच पण आलो होतो, तिसरी मॅच पण आलो होतो. शेवटची 1 मॅच फक्त जिंकलो होतो. लास्ट पण हारले जावे. लास्ट मध्ये हारलो होतो. सुरुवात झालेली आहे पण आम्ही जिंकणार आहेत. आम्ही जिंकणार आहेत. माझा पण ऑल द बेस्ट. आणि म्हणजे चांगला प्रयत्न करा. आमचे संध्याकाळी टीम ऑनर येणार आहेत, दिनेश भोयर सर. आणि बॅट्समन आमचे आले नाही, अज्जू जाधव बॅट्समन आले नाही. अपेक्षा आहेत संध्याकाळच्या मॅचला येतील. जरा चांगलं रिहर्सल करायला लागले कुछ ज्यादा नहीं हो गया असतील. चांगल्या जोमाने येतील संध्याकाळी, चांगले खेळतील आणि आम्ही जिंकू. ओके. हा,
नाच गो मी ना नाच गो मी ना. स्टार्ट. फक्त व्हिडिओ काढ बोलली तुला मी बोललो. माझी बाईट हा इकडे इकडे. आम्ही जेवण करतो सध्या. दिनबा मास्टरचा मी 14वा खेळाडू आहे. टीम आमची जिंकेल. जयेश कदम आहेत आता आणि दिनेश भोईर सर येणार आहेत. बाकी अरविंद सर कुठली टीम? डीएम दलवी म्युझिक मध्ये आहे मी आणि आमची मॅच आता सुरू आहे. आमच्यामध्ये रोशन रावते वगैरे आहेत. सो आता बघावं लागेल. जेवण लवकर संपून बघायला जाणार आहे. नुकतीच एक मॅच जिंकली. जयराम दादा तिकडे आहेत. काय तुमची काय बोला तुम्ही? विजयाचा आम्ही चुकून जिंकले ती. जिंकली. आर्यन ग्रुप सोबत आहे. धर्माबाई हेमंत माडाचा काय फोन वगैरे तुम्हाला आला का? आमच्या ऑनरचा फोन आला होता. अभिनंदन दिलेलं आहे त्यांनी. ओके. नाश्ता पाणी आणणार आहे संध्याकाळी सर्व मुलांना. इतनी खुशी. महेश आहे तिकडे. महेश बोल ना. महेश माईक घे. झालं जेवण. कसं वाटते मॅच जिंकले तुम्ही? चांगलं वाटतंय तसं आम्हाला. आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन पण चांगलं आहे. भात पण मस्त व्यवस्थित झालं. मॅचची आम्ही पण तयारी करतो. ओके. ते आपण भेटलंय मला मॅच. विशाल सरांच्या टीम मध्ये. ओके. कशी आहेस? जेवलीस? मी पण. बाकी मॅच कशी चालली? मस्त. बसलेले आहेत. सगळ्यांचा जेवणाचा टायमिंग झालेला आहे. तर जेवायला चाललेत. जेवलीस का? परत ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. तर थँक्यू धन्यवाद. आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये आलेल्या माझ्या तमाम क्रीडा रसिकांनी गतवर्षी मात्र जबरदस्त खेळ साकारला. याच मनोर सो मच. सचिन नांगरे सर, जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. सगळ्यात आधी उपस्थित सर्व प्रेक्षक राजा आणि खेळाडूंची आम्ही क्षमा मागतोय, कारण पाहिजे त्या व्हॉइसमध्ये आम्ही तुमच्या समोर पोहोचू शकलो नाही. सह्याद्रीच्या छाताडातून नार भवानी गरजे, काळजात रक्तात वाची नावांच्या राजे, हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना. आता तू दिसला नाही कधीपासून. तिच्या चॅनेलला सबस्क्राइब करा. अरे माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा. क्या बात है सर, क्या बात. थँक्यू. हरे कृष्ण. सूरज जाधव. आपल्या कौशल्यानं असंख्य जयवंत चष्मा कसा आहे कमेंट मध्ये सांगा. भारी आहे. विराट कोहलीचा चष्मा घेऊन आलोय. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया. तुला कोण आवडतो इंटरनॅशनल प्लेअर मध्ये? मला असं सचिनच आवडायचं. सचिन तेंडुलकरच. आता यंग आता विराटला तोड नाही. तुझा? माझा पण विराटच फेवरेट आहे. रन मशीन विराट कोहली. सगळ्यांचे क्रिकेट प्रेमींचं ते विराट कोहलीच फेवरेट आहे. इथे कॅशेट रागामध्ये बघताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1/6 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचतं. पहिल्या चेंडूमध्ये जर थँक्यू. मी तो जो फ्लॅग आहे तो गोलंदाजाला थोडंसं घोरं करताना
पाहायला मिळेल बीमर की बिमारी आणि आज मात्र स्वतःचं नावलौकिक कमवलं त्याबद्दल त्यांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. त्यांचे शुभ हस्ते दिले जाईल. त्याच्या आधी मी निखिलला विनंती करतोय यायचं. सगळ्यात आधी निखिल काही प्रश्न आहेत तुझ्याकडे. वय किती मित्र? आता 20 वयाचा आहे. यूट्यूब जर बघितलं आपण कलाकार पालघर जिल्ह्यातील सगळे खेळत आहेत. काही क्रिकेटमध्ये मातब्बर आहेत आणि त्यांच्या विपक्षात खेळ खेळत असताना थोडंसं मनामध्ये दडपण होतं का? हो हो. मग तसं दडपणाला बाजूला काढलं आणि खेळ केलं. आधी म्हणजे स्टार्टिंगला सिंगल काढून ना म्हणजे आपला कॉन्फिडन्स तो काढायचा आणि नंतर मग आपली केली ती खेळायची. त्यामध्ये आज मॅन ऑफ द मॅच मिळाली. कसं वाटतंय? हे माझे सर्वात म्हणजे हे माझं पहिलं मॅन ऑफ द मॅच आहे इथे आपल्या यूट्यूब कलाकार याच्यात. खूप मन वाटतं करायला. याच्या व्यतिरिक्त काही टेनिस क्रिकेटमध्ये खेळलाय? हो खेळलेला. ही लाईफमध्ये किती मॅन ऑफ द मॅच आहे? ही फर्स्ट. कसं वाटेल? कारण टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडू आणि त्यांच्या घरचे 36चा आकडा. क्रिकेट खेळायला गेल्यानंतर घरच्यांची शिव्या ऐकायला लागतात. पण ही मॅन ऑफ द मॅच जेव्हा घरी येऊन जाशील तेव्हा घरच्यांना कसं वाटेल? आता ते त्यांना पण खूप बरं वाटेल. इंस्टाग्रामपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवा नक्कीच कसं वाटेल ते. आणि मी विनंती करतो अरविंद बेंडकर सरांना की आपल्या शुभ हस्ते इथून मात्र मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक हे इथून मात्र वितरित करायचं आहे. ट्रॅव्हल करतो आणि चेंडू निघून गेला सीमारेषा पार. मुख्य मंचावर खेळला दादांच्या शुभ हस्ते मान्यवरांचं स्वागत सन्मान तिथे आपण पाहतोय. खूप चांगलं अनेक सकाळपासून बेलकरचा बोलबाला बॅटर बघा. प्रिया भोई आणि अश्विनी रथवाडी त्यांची संपूर्ण फलटण तिथे आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर जय मातेरा खेळपट्टीवर दाखल झालाय तिथे. इथे योगेश आलेला आहे. हाय योगेश. कशी आहेस? डान्स The next day. हो. हे गाईज तर आजचा सेकंड डे आहे आणि अर्चना भेटले मला. अर्चना काल पण आलेली पण भेटली नाही. तर आम्ही आता इथे लिंबू सरबत प्यायला आलोय. जयवंत काय बोलला तुम्ही? आजची मॅच जिंकली का? आज आम्ही 3 पैकी 3 मॅच जिंकलेलो आहे. अच्छा. आणि आमचे ऑनर माडा साहेबांचा काय अजून ठिकाणा नाही मिळत. महेश अरे महेश खाली बसलाय. का नाही देत? ते सध्या मीटिंग मध्ये आहेत. ते बोलत आहे तुम्ही फायनल पर्यंत पोहोचा. ओके. एंट्री नंतर एंट्री शेवटच्या दिवशीच मला वाटतं एंट्री होणार आहे त्यांची. आणि मला वाटतं तुमची आम्ही नाचायला आलोय पण काय गाणी वाजवतच काय करणार? एक्झाम चालू आहेत तर बोलू पण नाही काही शकत. हो ना. तर 2 नंतर 2:30 नंतर ना 2:30 नंतर आपण खूप धुमाकूळ घालणार आहे. जयवंत पण नाचणार आहे. तर इथे हात धुताना सुप्रिया मॅडम. याचं नाव काय? हां आरू. चला आम्हीच पहिला नंबर. आमचाच पहिला नंबर. आपणच पहिला नंबर लावतोय. कसं वाटतं मग? पटापट पटापट. सुप्रिया काय बोलते? भूक लागले? खूप लागले. किती वाजले? अच्छा मेन्यू. मटर फ्लावरची भाजी. अशा प्रकारे जेवताना खूप भूक लागलेली आहे सगळ्यांना. कोणी काय करून देणार नाही. होणारच आम्ही.
या जेवायला. काय नकुल लाल काय मग मॅच जिंकले की नाही तुम्ही? आम्ही 2 हारलो 2 जिंकलोय. अच्छा काँग्रेस. दादांच्या जोडीला मॅच आहे ती पण आम्ही जिंकणार. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया. ओके ऑल द बेस्ट. मला दादा आलेत आणि आम्ही आता इथे स्टेजवर आलोय कारण आम्हाला तिथे खूप गरम व्हायला लागलेलं. पाहिले तर 36 धावा 2 विकेटच्या नुकसानीनंतर दलवी म्युझिक टीमची रणसंख्या झाले येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांचं लक्ष्य हे संघाला मैदानामध्ये गाठायचं आहे. 12 गेंदों में चाहिए अभी जीत के लिए 15 रनों की जरूरत. पाहू शकाल काय नाव अरे दळवी जिथे उपस्थित राहते मुख्य मंचावर तिरून होतो. मुख्य मंचावर स्वागत सन्मान होते इथे आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. मी हार्दिक स्वागत करतो. लाईव्ह स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल तिचं यथोचित मान सन्मान होतं. मुकेश दादा मडवी यांच्या माध्यमातून इथे तिचं स्वागत सन्मान होत. मुख्य मंचावर दिलं जातं. तर जाऊया मैदानाकडे वळूयात. मैदानात आशिक एकदा वाजा. चतुर्थ क्रमांकाच्या पारितोषिकाची मानकरी आहेत टार्झन बॉयज. आहे तो दळवी म्युझिक रोशन रावते आणि महेश उराडे यांचा संघ. दळवी म्युझिक मी विशाल दादा काटेला यांना विनंती करतो की त्यांनी 2 नंबरचं पारितोषिक देण्यासाठी यायचं. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जीबी वॉरियर्स संघ. मी जयेंद्र धांगडा दादा आणि स्टेजवर उपस्थित सर्व मंचाच्या खाली उपस्थित राहायचंय. जयेंद्र धांगडा द्वितीय क्रमांकाचा यंदाचा मानकरी ठरतोय तो जीबी वॉरियर्स संघ. गत वर्षाचा उपविजेता जीबी वॉरियर्स संघ बबलू पाटील सर आणि गणेश कुंबळे यांचा जीबी वॉरियर्स संघ. नंतर मी मॅन ऑफ द सिरीज या 3 दिवसातला सर्वोत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ द सिरीज ठरतोय. इकडून उजाडे. मॅन ऑफ द सिरीज ठरतोय निखिल उराडे. काय मी ऍडव्होकेट दिनेश कोदे सरांना विनंती करतोय की
रितेश पाटील यांना मी विनंती करतोय की त्यांनी मॅन ऑफ द सिरीजची बॅट सर्वांना सांगायचं आहे की जे मुकेश पाडवी दादा आहेत ते वांच्या आवडीचे आणि आमचे जुने मित्र आहेत. आम्ही सुद्धा एक 10-15 वर्षे जुने मित्र आहेत आणि ते आपल्या युट्यूब कलाकारांना खूप सहकार्य करतात. त्याप्रमाणे प्रसाद शिंदे दादा, विशाल काटेला दादा, जयेंद्र दादा आणि अजून प्रवीण वनगा आणि